वेद अनंत बोलिला अर्थ तुकाची साधिला विठोबासे शरण जावे निज निष्ठे नाम गावे प्रसूत प्रत्यस्थळी कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला भंग देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्ती महंत पुतळे श्री संत श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय आणि श्री तुकोबारायच्या अभंग संहितेमधील अभंग गाथेमधील 4 शरणाचा आपल्या जीवनामध्ये मानवी नरदेहाला आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये मानवी नरदेहाचं इति कर्तव्य सांगणारा भंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडला विठ्ठल अभंगाचा भावार्थ आणि नामसळार्थ जर बघितला तर फार सोपा आहे। प्रस्तुत अभंगामधनं जगद्गुरु श्री तुकोबारा सांगता बाबा या मानवी नरदेहाला आल्यानंतर या मानवी नरदेहाचं इति कर्तव्य जर काय असेल तर ती भगवान पंढरीश परमात्म्याची शरणागती करणं हे मानवी नरदेहाचं इति कर्तव्य का हो महाराज तुम्ही आमच्या जीवनात सांगता भगवान परमात्म्याची शरणागती करा बरोबर आहे पण आपला सनातन धर्म असा आहे आपला संप्रदाय असा आहे का आपल्या संप्रदायाला सनातन धर्माला काही गोष्टीचा पुरावा पाहिजे। पहिलं संताचं प्रामाण्य पाहिजे दुसरं वेदाचं प्रामाण्य पाहिजे तिसरं शास्त्राचं प्रामाण्य पाहिजे आणि चौथं पुराणांचं प्रामाण्य पाहिजे। मग का हो महाराज तुम्ही सांगता आमच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याची शरणागती करा बरोबर आहे पण का हो वेदाचं या बाबतीमध्ये काय म्हणणं आहे। महाराज म्हणतात तर सर्व वेदाचं म्हणणं जर पाहायला गेलं ना वेद अनंत बोलला इतका बोलला का त्याची काही सीमाच नाही। अनंत शब्द केव्हा येतो ज्या वेळेला आपण एखाद्या गोष्टीचं वर्णन करू शकत नाही त्यावेळेला अनंत शब्द वापरतात। अनंत बोलला पण त्याच्यातून एकच सिद्धांत निघाला एकच अर्थ निघाला काय विठोबाचे शरण जावे त्या भगवान पंढरीश परमात्म्याची शरणागती करा आणि एक निष्ठेनं त्या भगवान पंढरीश परमात्म्याचं नामचिंतन करा। बरं वेदाचं झालं शास्त्राचं काय म्हणणं महाराज महाराज म्हणता शास्त्र सुद्धा हे सांगतं सगळ्या सकल शास्त्रांचा हाच विचार आहे का अंती तुकाची निर्धार एवढाच निर्धार कोणता विठोबाची शरण जावे निज निष्ठी नाम गावे। वेदाचं झालं शास्त्राचं झालं महाराज पुराणांचं काय महाराज आहे म्हणणं काय आहे महाराज म्हणता पुराणांचं सुद्धा हेच म्हणणं आहे काय 18 पुराणांचा हाच हेत आहे कोणता विठोबाचे शरण जावे आणि निज निष्ठी नाम गावे। म्हणून आपल्या जीवनामध्ये या मानवी नरदेहाला आल्यानंतर गोड भगवान परमात्म्याची शरणागती करा आणि एक निष्ठेनं त्याचं नामचिंतन करा। विठ्ठल विठ्ठल झाला अभंगाचा भावार्थ आणि नामसळार्थ। कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पासा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा श्री पांडुरंगाच्या कृपेनं त्या ठिकाणी व परमपूज्य वैकुंठवासी गुरुवर्य तुकाराम बाबा परमपूज्य वैकुंठवासी माऊली बाबा खेडले झुंगे वैकुंठवासी पाटोली बाबा जोपुळकर वैकुंठवासी मल्हारी बाबा जवळके वणी वैकुंठवासी परमपूज्य जीवनेश्वर काळू बाबा शिंदवड कारभारी महाराज चिखले सुंदरपूर हरिभाऊ कराड जळगाव यांच्या कृपाशीर्वादानं व हरिभक्तप्राण शंकर महाराज शेळके यांच्या मार्गदर्शनानं समस्त ग्रामस्थ सुंदरपूरकर यांच्या त्या ठिकाणी अथांग परिश्रमानं चालत असलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा खंडराम सप्ताह आपल्या सप्ताहाचा आजचा दिवस किती आहे खालचे बोलत चला किती दिवस आहे हा असं असं मोकळं बोला काही घाबरायचं नाही काही नाही तसं मला कोणी घाबरत नाही का पण बघा 6वा दिवस आहे निदान आल्यानंतर दिवस कितवा एवढं माहिती पाहिजे नाही का नाही तर येड यायचा राजच्या बाबांनी जरा बोरच केलं राजच्या बाबाच काय काही एवढं म्हणा असं कीर्तनच झालं नाही अभंग कोणतं घेतलं काय माहिती तुला अभंगही सांगता येत नाही चल बाबा चुका काढायला नाही का मग इड यायचं बाबा चुका काढायच्या दुसरी चप्पल घालायची 2 कुण खायचं घरी निघून जायचं नाही का पण श्रोते जरा चांगले आहेत नाही का अगदी त्या माध्यमातून 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या ठिकाणी या सोगाला माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आपल्या गावचे सरपंच साहेब म्हणजे तसं समस्त ग्रामस्थ सुंदरपूरकरांच्या माध्यमातून सप्ताह कमिटीच्या माध्यमातून ज्यांनी कॉल केला आमचे विजय काका सोमवंशी असतील मला वाटतं आपल्या गावचे ते सरपंच आहे सरही त्या ठिकाणी ते होते एरवी शाळेत ते विद्यार्थ्याला शिकवायचे आज मी त्यांना शिकवायला आलो नाही का अगदी त्या माध्यमातून आलेलं हा सेवेचो घडलेलं तुम्हा थोडंसं जन्माबापाचं दर्शन त्या माध्यमातून या ठिकाणी गोड गायनाची सत्संगत करता सुरगंधर सुरुष्कार हरिभक्तपरायण सध्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचा आवाज गाजतोय आमचे ऋषिकेश महाराज नवले बाबांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा म्हणजे बघा आज योग बघा कसा जुळून आला गायनाला ते ऋषिकेश आणि कीर्तनाला हे ऋषिकेश नाही का 2 ऋषिकेश एकत्र आले क्रांती होत राहते बरं हे सामान्य नाही का हे त्यांच्यामुळे आपलं खाजून घ्यायचं बाकी काय नाही अगदी त्यांनाही मनापासून धन्यवाद आहे। या बाजूला हरिभक्तपरायण आमचे नवनाथ महाराज म्हणजे ते 9 जण येणार होते पण तुमच्या गावाला जागा पुरली नसती म्हणून 9 जण एकत्र करून आले ते नाही का असे नवनाथ महाराज बरं ते 9च नाही त्यांचे 8 9 32 32 9 किती होत्या घरी गेले हिशोब करा नाही का अगदी
श्री महाराजांकरताही जोरदार टाळी झाली पाहिजे। या बाजूला हरिभक्तपरायण आपल्या परिसराचं भूषण आमचे बंडू नाना, अतिशय गोड महाराजांचा आवाज आहे, त्यांनाही मनापासून धन्यवाद। या बाजूला हरिभक्तपरायण गोड मृदंगाचार्य, मृदंग महर्षी, मृदंग अलंकार हरिभक्तपरायण या सगळ्या विद्यार्थ्यांचे गुरुवर्य आमचे हरिभक्तपरायण जीवलग मित्र ओंकार महाराज, श्री महाराजांकरता एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे। माणूस काय बोले इतका गोड मृदंग त्या ठिकाणी श्री महाराज वाजवता, श्री महाराजांना धन्यवाद आहे। आमचे सीताराम बाबा गोड विना घेऊन उपस्थित आहे। अगदी बरेच मंडळी ज्ञात अज्ञात आमचे कुरडगाववरून आलेले रामदास बाबा, कुरडगावचं बरंच मंडळ, परिसरातले बरेच जण त्या ठिकाणी उपस्थित आहे। कुरडगावकर बरीच मंडळी या ठिकाणी आहे, सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। त्यामध्ये आमचे पुंडलिक बाबा आहे, सगळे परिवार, सगळ्यात आमचे सचिन काका, प्रवीण भाऊ वगैरे, राहुल दादा वगैरे बरेच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। या परिसरामध्ये कुठेही आलं का ही मंडळी कीर्तनाकरता उपस्थित राहते, या सगळ्यांना मनापासून धन्यवाद आहे। आणि विशेष म्हणजे साऊंड करता एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे। लईच गोड साऊंड आहे महाराज, म्हणजे बघा अगदी गायक गोड आहे, कीर्तनकार श्रोते गोड आहे, पण या सगळ्यांमध्ये जिव्हाळा टिकून राहण्याकरता जिव्हाळ्याचं साऊंड आहे नाही का। अगदी हे ज्याला कळलं त्याला कळलं, नाही कळलं ते दाबून वापरत घ्यायचं, घरी जायचं, आता याच्यापेक्षा खाली काय सांगावं नाही का। अगदी गोड महाराज ऑपरेटिंग आहे, त्यांनाही मनापासून धन्यवाद आहे। आज बऱ्याच दिवसानंतर ज्यांची भेट झाली, गुड यूट्यूब चॅनल ज्यांचा आहे, मला वाटतं भक्तिनाथ नावाचा यूट्यूब चॅनल आहे, आमचे रोहन दादा बऱ्याच दिवसानं त्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा यूट्यूबला माझं त्यांच्या चॅनलला कीर्तन होतं। आज बऱ्याच दिवसानं ते या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना धन्यवाद आहे। आमचे बापू दादा वगैरे बरेच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, सगळ्यांना ज्ञात अज्ञात मंडळी सगळ्यांना धन्यवाद। लहान लेकरं तुम्हाला सगळ्याला धन्यवाद देतो। एकच विनंती, इड बसा, तुम्हाला पाणी लागलं, पाणी इथून मा बाटल्याने, पण खरं उठू नका, तुम्ही उठले का मला तुमच्या गळ्यात पडूनच राहा वाटत राहा नाही का। म्हणून अगदी बसलेल्या जागेवर शांत चित्तेने बसा, गोड लेकर तसं काही अडचण आली तर जाऊ द्या, नाही तर बाबांनी सांगितलं त्यांना धार थांबून आणि त्यांची वेगळीच अडचण राहायची नाही का, असं काही व्हायला नको नाही का। अगदी अगदी गोड लेकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहे। आपला वेळ सुद्धा फार गोड आहे, तुमच्या सप्ताह कमिटीला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे काका, फार गोड वेळ निवडला। अगोदर कीर्तन आणि नंतर महाप्रसाद, नाही तर काही काही ठिकाणी असं राहतं आधी महाप्रसाद, गाडी जायला जागा नाही बाबा, आपल्याला असं वाटतं ऋषा तू कीर्तनाला आता तुला उभं राहायला जागा राहते की नाही, आणि ते जेवण बिवणं करते आणि घरी निघून जाते। त्यांना म्हणलं थांबा कीर्तनाला, ते नाही नाही पप्याला सोडून येतो, पप्याच्या निमित्त ते जाऊन झोपून घेते नाही का। आणि बरं जे राहिले ना आता 10-20 काही राहिले ना, ते काही मन पण कीर्तन नाही ऐकते। बरं जेवताना असं राहतं, आपल्याला खायचं तेवढं खावा, दुसऱ्याला का लागलो घ्यार दी, अरे तो घरी घालणं जेव काल इकडं पंक्तीत तू पंचित करून राहिला नाही का, घ्यार दी घेचत करू ती रेटून हानी तर याला खाऊ घालतं। आणि बरं ते लय जेवेल त्याच्यामुळं लय त्रास होतो, आधी जेवण होईल म्हणलं का, मग ते आधी जेवणानंतर कीर्तन, मग तू कोबरा करेल म्हणले, खालचे मध्ये काय म्हणले ते पाहू द्या, पण आम्हाला लय त्रास होऊन राहिला नाही का। मग त्यांचा खालून चालत अरे बाप रे नाही का, अवघड राहतं मारा। पण गोड वेळ ठेवला सात्यानो, नंतर निवांत जेव्हा दाबून 2-3 भाकरी वाढवा खा आणि निवांत पडाल मस्त काकड्यालाच उठा नाही का, काय अडचण नाही। तसं लय काय काकड्याच्या भानगडीत पडू नका, कारण तुम्ही सगळे जाणकार मंडळी सगळे काकड्याला येणारे चेहरे दिसून राहिले, एवढा लय परमार्थ काय करू नका। एवढं पुण्य घेऊन आपल्याला कुठं जायचं, वर जागा शिल्लक नाही राहिला। मला कालच फोन आला होता, विठाला विठाला अगदी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। आणि सेवेला प्रारंभ बघा, कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री तुकोबार यांचा, हा अभंग निवडण्याचं कारण असं का, तसं जर पाहिलं तर उद्या भगवान पंढरीश परमात्म्याची वारी आहेत बाबा, म्हणजे आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग म्हणून बघा। आणि वारीला चालल्यानंतर महाराज आपल्या जीवनामध्ये मनुष्य श्रीमंती विसरतो, गरिबी विसरतो, ऐश्वर विसरतो, मी रंकाय का राजा सगळं विसरून गरीबही त्याच लाईनीत चालतो, श्रीमंत त्याच लाईनीमध्ये चालतो। आणि खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये गोडवारीचा आनंद घेता शक्यतो आषाढीची वारी करणारे बरेच जण आहे, पण त्या ठिकाणी कार्तिकीची वारी म्हटलं का आपण ज्ञानोबाऱ्याकडे जातो, पण पांडुरंग परमात्म्याची सुद्धा वारी आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे, कारण तो जगाचा मालक तुमचा माझा मायबाप होऊन तुमची माझी अपेक्षा पूर्ण करतो। म्हणून म्हणताना लेकराची सेवा केली लेकराची सेवा केली सत्वाई, कस पाग फेडू कस होऊ
उपकारा जगी तोड नाही ओवाळीन जीव माझा सावळे विठाई विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊली मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा भगवान परमात्मा तो तुमची माय होतो बापय होतो आणि आपली सेवा करतो म्हणून प्रत्येक वारकरी पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट सुखी संसाराची तोडून गाठ पाऊले चालती पंढरीची वाट प्रत्येक वारकरी माझ्या भगवान परमात्म्याची वारी करतो याला एकच कारण आहे का भगवान परमात्म्यानं हा नरदेव त्याच्या शरणागती करता दिला आणि मग खऱ्या अर्थानं तसं जर पाहिलं तर शास्त्र असं सांगतं भगवान पंढरीश परमात्म्याची वारी जवळ आली का महिनाभर पांडुरंग परमात्म्याचं वर्णन करावं माऊलीची वारी जवळ आली का माऊलीचं वर्णन करावं त्या माध्यमातून हा अभंग वढाला जगद्गुरु श्री तुकोबारायांचा प्रस्तुत अभंगामधनं तुकोबारा म्हणता भगवान परमात्म्याची शरणागती करा तसं जर पाहिलं तर बाबा देव सुद्धा अनंत आहे पण अनंत देवामध्ये आजच्या अभंगामधनं महाराज सांगता पांडुरंग परमात्म्याची शरणागती करा का याचं कारण भगवान परमात्म्यानं हा नरदेव त्याच्या चिंतना करता दिला दुसरं कारण हा नरदेव शरणागती करता दिला म्हणून देवाची शरणागती तिसरं कारण या जगतामध्ये तसं जर पाहिलं तर आपल्या जीवनामध्ये हा नरदेव 84 लाख योनींमधून फिरण्याकरता अर्थात आपला उद्धार करण्याकरता जन्म मरणाची येरझार चुकवण्याकरता हा एवढाच नरदेव आणि ती येरझार देवाच्या शरणागतीनं चुकते म्हणून देवाची शरणागती आणि चौथं कारण तसं जर पाहिलं तर देव सोडला तर या जगतामध्ये सगळं असत्य म्हणून भगवान परमात्म्याची शरणागती तसं जर पाहिलं तर आपल्या जीवनामध्ये देव सोडला तर काही खरं नाही बरोबर का नाही हे सगळं बाकीचं आपल्याला गोड वाटतं पण यातलं काही खरं नाही ज्ञानोबा वर्णन करतात लटिका व्यवहार सर्व हा संसार लटिका व्यवहार सर्व हा संसार सगळं खोटं वाया येरझार हरवीन मग या जगतामध्ये हा प्रपंच लटकाय हे सगळं जगत मायावी पण भगवान परमात्मा मात्र एक सत्य म्हणून त्या देवाचं चिंतन करा तसं जर पाहिलं तर बरेच जण बाबा देवाला मानत नाही मी नेहमी सांगत असो देवाला मानायला तयार नाही थोडे 4 पुस्तक आपण जास्त शिकलो का बरेच जण म्हणतात देव नाही पण ज्यार्थी जग आहे त्यार्थी या जगाला बनवणारा कोणीतरी जगदीश्वर आहे ज्यार्थी हे विश्व इतकं गोड आहे त्याचा अर्थ या विश्वाला बनवणारा कोणीतरी विश्वंभर आहे मान्य करावंच लागेल तुम्ही देवाला माना अथवा नका मानू देवाचं अस्तित्व आहे कसं आमचे गुरुवर्य माऊली आम्हाला पाठात गोड उदाहरण सांगायचे लक्षामध्ये भाग्यवान आपल्या गावाला आमच्या गुरुवाऱ्यांचे काल्याचे कीर्तन रूपी सेवा आहे उद्या
तुकाराम बाबांची सेवा आहे आणि परवाच्या दिवशी माऊलींची सेवा आहे. हे महात्म्य सामान्य समजू नका. हे दोन महात्मे, उद्या तुकाराम बाबा येणारे, परवा माऊली येणारे, म्हणजे साक्षात ज्ञानोबराने तुकोबाराय तुमच्या गावाला येणारे गडे. हे सामान्य नाही. आमचं काहीतरी भाग्य अशा महात्म्यांच्या संगतीमध्ये राहायला भेटलं. आमचे गुरुवर्य माऊली आम्हाला पाठात उदाहरण सांगायचे. ज्या अर्थी हे जग इतकं गोड आहे, त्याचा अर्थ त्याला निर्माण करणारा कसा जगदीश्वर आहे. एकदा काय झालं, एका गावाला एक वकील साहेब होते. ते देवाला मानायला तयार नाही. बरेच जण मी बोलून गेलो, थोडे शिकले की बाबा देव मानायला तयार नसतं. ते म्हणले देव फिव काहीच नसतं. पण त्यांची पत्नी मात्र भाविक, ती मात्र देवाला मानायची. तसं परमार्थ करावं महाराज माता माऊल्यानेच, बरोबर का ना. म्हणजे तसं या काही आम्हाला देणार आज काही नाही. नाही तर सुंदरपूरचे लोक म्हणजे हा लय त्यांचं वर्णन करू राहिलं, काही देणार आहे का, काय काही देणार नाही त्या, नाही का. तसं मनात आलं तर काय सांगते ओमकार बाबा, येताच्या सुंदरपूरच्या मावशा जरा बोळ्यात दिसून राहिल्या. मनात आलं मी लईच वर्णन केलं तर तोळा तोळा देऊन टाकायला बसले. काय म्हणजे देऊन टाकून एवढं जीव दिसून राहिलं म्हणशील, लय पोट्या पाण्यासाठी हिंडावं लागत, देऊन टाकू म्हणशील तोळा तोळा, नाही का. दर्शन आल्यावर देतील काय सांगते तर महाराज, नाही का. तू म्हणशील तो पाय तिकडे जाऊ दे, दर्शन नको काहीच नको, नाही का. पण बघा परमार्थ करावं माता माऊल्यानं का. आपल्या जीवनामध्ये जर समजा आम्ही एखाद्या घरी गेलो ना महाराज जेवणाकरता, गेल्यानंतर पाय धुण्याकरता यावा माता माऊल्याने, आवक्षण करण्याकरता. बरं इतकं ववळी त्या महाराज पाय कुकू काढन, ते स्वस्तिक काढन. मी तर मनात म्हणत राहतो खाली पाय धुवायचं चालू राहतो. मी मनात म्हणतो ऋषा घरी आंघोळ करीत नाही, इड पाय धुवायला काय जुळून उभा राहिला, नाही का. अवघड राहतं बरं. मी तर आंघोळीचा आपला संबंध नाही. जे पावसाचं पाणी पडायचं त्याच्यावर मी जायचो मध्ये चालला. काय काय म्हणशील तू गंजेडीत दिसून राहिला, असं काही नाही बरं का, नाही का. पण बघा त्या ठिकाणी आवक्षण करण्याकरता यावं माता माऊलीने. कीर्तन झाल्यानंतर दर्शनाला आल्यानंतर काही काही माता माऊल्या असं रिकाम्या हातानं दर्शन घेते नाही. आम्ही दशक्रियाच्या प्रवचनाला जाऊ द्या, 100 तरी ठोतील, 500 तरी जाता जाता केला इशारा, बाकी काही नाही, नाही का. बघा विनोदाचा भाग सोडा, पण खरंच परमार्थ करावं माता माऊल्यानं. तुम्हाला उदाहरणच जर द्यायचं झालं ना, लय सांगण्यापेक्षा एकदा मागं वळून पहा. आपली संख्या पान, माता माऊली संख्या पहा. तसे आपले काही बाहेर बसले बरं का. तुम्हाला पुढं जागा दिली, पण कोणत्याही गावाला जा शक्यतो पुरुष मंडळ कमी आणि महिला मंडळ जास्त. मग महिलेची संख्या वाढली काय तेही कळत नाही. बरं महिलेची संख्या वाढली म्हणावा, तो पोरं लग्नाला काढले काऊन पुरी भेटत नाही ते कळत नाही, नाही का. अवघड राहतं महाराज. पण बघा परमार्थ करावं माता माऊल्यांनी. ते वकील साहेबांची पत्नी मात्र देवाला मानणारी. ते वकील साहेब ते स्वतः मानत नव्हते, पण यदा कदाचित तिकडं काही टेन्शन झालं का त्यांनी घरी यायचं आणि बायको ताण टाकायचं. ते काय देव फिव काय खरं नसतं. ते अगरबत्ती तिकडं नाही, तिचं तिकडं जाळ कर. म्हणजे टेन्शन तिकडलं. आणि कोणावर काढायचे, आपल्या पत्नीवर. बिचारा भाग्यवान होता, त्याला बायको त्याचं टेन्शन काढता येत होतं. आता आपण टेन्शन काढणे नाही, त्यांचं टेन्शन आपल्यावर, नाही का. पण बघा भाग्यवान होते. झालं असं महाराज, कालांतरानं त्यांना 3 मुलं झाले. ते मुलं सुद्धा आईप्रमाणे देवाला मानणारे, पण बाप मात्र देवाला मानत नाही. विचार केला, अरे जसं आपली आई देवाला मानते ना, तसं आपल्या बापानं मानलं पाहिजे. याच्याकरता काहीतरी करायचं. मग मोठ्या मुलानं काय केलं माहिती आहे का, एक दिवस कोणाचं लक्ष नाही हे बघून एक पान घेतलं, त्याच्यावरती इतकं सुंदर चित्र काढलं. भगवान कृष्ण परमात्म्याचं इतकं सुंदर चित्र काढलं. ओटावरती बासरी आहे, सावळा सुकुंकण माझा भगवान परमात्मा, इतकं गोड चित्र काढलं. जणू काही ते चित्र आपल्याशी बोलतं का काय, इतकं गोड चित्र काढलं आणि ते रंगवलं. आणि टेबलावरती कोणाचं लक्ष नाही हे बघून ठेवून दिलं. तेवढ्यामध्ये आपल्या 2 भावांना सांगितलं, मी चित्र काढलं हे आपल्या बापाला कळू द्यायचं नाही. म्हटले बरं. तेवढ्यात बाप वकील साहेब आंघोळ करून आले आणि आल्यानंतर त्यांनी ते गोड चित्र पाहिलं. ते म्हटले बाप रे, इतकं सुंदर चित्र कोणी काढलं. त्यावेळेला म्हटले का रे, 3 मुलांना बोलवलं, हे सुंदर चित्र कोणी काढलं आणि कोणी रंगवलं, फार सुंदर चित्र आहे. मोठ्या मुलाला विचारलं तू काढलं, त्यांनी काढलेलं आहे. पण तो म्हणतो बाबा मी काढलेलं नाही. दुसऱ्या मुलाला विचारलं बाबा मी काढलेलं नाही. तिसऱ्या मुलाला मी काढलेलं नाही. अरे तुम्ही तिघांनी काढलेलं नाही, सकाळपासून आपल्या घरात कोणी आलेलं नाही, मग हे चित्र इतकं सुंदर काढून कोणी रंगवलं. ते म्हणले बाबा आम्ही तिघांनी काढलं नाही, आम्ही रंगवलं नाही. याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का कोणी रंगवलं. म्हणे कोणी. म्हणले आमच्या आईनं रंगवलं असलं पाहिजे. म्हणले नाही नाही, ती चित्र नाही रंगू शकत. म्हणले मग तिला काय रंगवत, ती मलाच रंगील. म्हणले ती चित्र नाही रंगू शकत. म्हणले बरं बरं. मग त्यावेळेला म्हणले मग चित्र काढलं कोणी. जर तुम्ही चित्र काढलेलं नाही, घरात कोणी आलेलं नाही, मग चित्र काढलं कोणी. मोठ्या मुलानं उत्तर दिलं बाबा तुम्हाला माहिती आहे का हे चित्र कसं तयार झालं असलं पाहिजे. कसं, आम्ही तर चित्र काढलेलं नाही, घरात कोणी आलं नाही म्हणजे दुसरं कोणी काढलेलं नाही. मग पण एक आहे,
आपल्या घराचा दरवाजा सकाळपासून उघडा होता. बरं, आपल्या घरासमोर रंगाचं दुकान आहे, मग वाऱ्याची झुळूक आलेली असावी आणि त्या झुळुकेमध्ये तिथले रंग उडून या पानावरती पडलेले असावे आणि ते पानावरती पडल्यानंतर हे चित्र त्या ठिकाणी तयार झालं असलं पाहिजे. वकील साहेब म्हटले, का रे मला काही अशिक्षित समजतो का? मी सुशिक्षित माणूस आहे. सहज रंग उडून चित्र तयार होऊ शकत नाही. ज्या अर्थी हे चित्र इतकं सुंदर आहे त्याचा अर्थच असा आहे का या चित्राला काढणारा कोणीतरी चित्रकार आहे. त्या मुलानं उत्तर दिलं, बाबा सहज रंग उडून जर चित्र तयार होऊ शकत नाही, तुम्ही म्हणता चित्र जर इतकं गोड तयार झालं, याचा अर्थ तुम्ही म्हणता या चित्राला काढणारा जसा कोणीतरी चित्रकार आहे तसं जग जर इतकं सुंदर आहे तर याला बनवणारा कोणीतरी जगदीश्वर आहे. तुम्हाला मान्यच करावं लागेल. विठाला विठ्ठल हा मंडायचा आहे. तुम्ही देवाचं अस्तित्व माना अथवा नका मानू, पण भगवान परमात्म्याचं अस्तित्व आहेच. कुणी माना अथवा नका मानू. एकदा काय झालं माहितीये का, एका आमदारांनी त्या ठिकाणी त्यांच्या आईच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ऋषी बाबा ओंकार बाबा व्याख्यान ठेवलं. व्याख्यान 2 व्याख्यातेच होतं, अजून एक व्याख्याते होते आणि मी होतो. त्या आम्हाला दोघांना विषय दिले. त्याला विषय दिला देव नाही, हे 1 तासामध्ये सिद्ध करून दाखवायचं, आणि मला विषय दिला देव आहे, हे 1 तासामध्ये सिद्ध करून. मग आमच्यात भांडणं सुरू झाले, कोण आधी बोलल कोण आधी बोलल. तुम्हाला मला बोलत्या राव. म्हणलं काऊन? म्हणलं दुसरं कोणी बोललं का मी काय पाठ करून येईल ती विसरून येतो. म्हणलं बोल मग. नाही का तो उभा राहिला. 1 तासभर असे डोस दिले, ते कोरोनाच्या डोस सारखे नुसते भरलं कधी भरलं कधी. लोकांच्या भावनेला इतका हात घातलं जणू खाली बसलेलं असं पटलं का देव या जगतामध्ये नाही. बरं, कोणावरती एकदा कधीतरी संकट आलेलं असं, ते संकट आलं मग देव आहेच कशावरून हे सांगितल्यानंतर सगळ्यांना पटलं खरंच देव नाही. आता ते बसायला आले, त्यांची वेळ संपली, लोकांनी टाळ्या वाजवल्या. बरं, आणि मी उभा राहिलो, मला 25 पडले. आता मी काय सांगू? खालचे म्हणलं आता हा लायकीच काय सांगणार आहे, काही सांगायला ठुलत नाही तर काय सांगणार आहे. मी विचार केला काय बोलायचं. 1 तासामध्ये देव नाही हे सिद्ध करून दाखवलं. पण मी गेलो ते खुर्शीवरती बसले, मी काही बोललो नाही. त्यांच्याकडे बघितलं, माईक घेतला आणि त्यांना एवढंच म्हणलं, का हो काय तुमची गोडवाणी, काय तुमचं वक्तृत्व. 1 तासामध्ये सगळ्यांना पटवून दिलं का देव नाही. काय सुंदर तुमची वाणी आहे, काय सुंदर तुमची वक्तृत्व आहे, काय सुंदर तुमची भाषा आहे. ते म्हटले, महाराज आपलं काहीच नाही, देवाचीच कृपा. म्हटलं बस देव आहे मानावंच लागेल. विठाला विठाल. तसं जर पाहिलं तर भगवान परमात्मा एवढा एकच सत्य आहे. आपण माना अथवा नका मानू, म्हणून आपल्या जीवनामध्ये देवाची शरणागती केली पाहिजे. तो देव असाय महाराज, त्यानंच या विश्वाची निर्मिती केली. अन्यथा इतकं सुंदर विश्व निर्माण करणं सोपं आहे, पण विश्व सुद्धा निर्माण जर कोणी केलं असेल तर माझ्या जगाच्या मालकानं केलं. विश्व निर्माण करणं अशक्य गोष्ट आहे, पण अशक्य गोष्ट सुद्धा करावी, शक्य करावी माझ्या देवानं. कसं बघा, विश्व निर्माण करणं कसं अशक्य आहे आणि माझ्या देवानं ते किती गोड निर्माण केलं. याकरता महाभारतामध्ये गोड प्रसंगाला सांगतो लक्षामध्ये. एकदा प्रसंग असा निर्माण झाला, नारद महर्षीनं गळ्यामध्ये विणा घातला, हातामध्ये चिपड्या घेतल्या आणि विण्याचा झंकार देत देत भजन करत करत निघाले. जय जय राधा रमण हरी बोल, 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 हरी बोल हरी बोल, हरी बोल हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल. नारद वर्ष भजन करत करत निघाले आणि निघाले तसे कौरवांकडे त्या ठिकाणी गेले. कौरवांनी पाहिलं, या नारद महर्षी आले. कौरव सगळे त्या ठिकाणी निघाले नारद महर्षींचे पाय धुण्याकरता. सगळे म्हटले, अरे उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, कारण साधू संत येते घरा, खिडक्या दरवाजे बंद करा. नाही मी जरा आजारी, त्याच्यामुळं मला असं होतं बघा, काय साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा. नाही का आले, नारद महर्षींचे पाय धुतले. विण्यात फार ताकद आहे बाबा, बरोबर का नाही? तू म्हणशाल काय ताकद आहे एवढ्या दिवसाचा, काही हिने करी मावलं बिन सध्या हिने ताकदी सांगा त्या. आम्ही विणा वाजवा अजून थोकलो, कवर हिना वाजवा, तुम्ही हिना काढते ना आमच्या गाड्यात घालून देतात, तुमच्या गाड्या चालल्या, आम्ही काय करायचं राव, काही नाही. नाही का
पण विण्यात खरंच बाबा ताकद आहे नाही का. तो नारद महर्षींशी पाय धुतल्यानंतर नारदांना बसण्याकरता आसन दिलं. बरं नारद सीताराम बाबा का त्यांना कौरवाकडे जितका मान तितकाच पांडवांकडे मान, जितका रामप्रभूकडे मान तितकाच रावणाकडे मान, जितका कंसाकडे मान तितकाच कृष्ण परमात्मेकडं. काही माणसं आपल्या गावात सुद्धा दोन्ही पार्ट्याला चालत बा, इकडं छाप येते आणि तिकडं छाप येते नाही का. इकडे गेले का म्हणतात ते तर असं म्हणत होते नाही का, तिकडे गेलं की ते म्हणतात ते तर लय तुमच्या झाला त्या आपल्याला उग माझ जीव लय खालीवर होतो, पण मी माहिती काढायला तर तुला का टोले खायचे का काय नाही का, तू काला पंचायती करतो असं वाटत धरावान तेव्हा त्या नदीत सोडून खालती जाऊ नाही का. काही लय चित्र असे दोन्ही का असे इकडं वेगळं बोलतील तिकडे वेगळं बोलतील. आता आपण एवढं जीव काढून कीर्तन करतो म्हणजे सगळेच चांगले म्हणतील अपेक्षा सोडून द्यायची नाही का. नाही तर आपल्याला वाटतं बाबा आपल्याला लय समाज हे डोक्यातून काढून टाकायचं. एकदा बाबा आता 2-4 दिवसापूर्वीची घटना गावाचं नाव नाही सांगत, नाही तर तुम्ही जा द्या कडी लावून तिथं नाही का. कीर्तन झालं महाराज कीर्तन, एक जण महाक आलं महाराज लयच गोड कीर्तन, असं कीर्तन ऐकलंच नाही. अरे बापरे नुसत्या मुग्याच येत होत्या. म्हणलं अरे तुम्ही का विचू वाटलो काय तुला मुग्या येत होत्या नाही का. महाराज इतकं गोड कीर्तन, मी 25 वर्षाचं 30 वर्षाचं पण अजून 30 वर्षात असं कीर्तन ऐकलं नाही. म्हणलं भाऊ कीर्तनाला किती वेळा आलत तू, किती जणांचे ऐकले, कोणाचंच नाही म्हणलं पहिल्यांदा. मग तो येऊन घरी कीर्तन कर सांगतील का काय. तो म्हणलं महाराज लयच गोड कीर्तन, एक फोटो तुमच्या सोबत काढू द्या. आता मला आनंद वाटला, म्हणलं आपली फॅन फॉलोईंग्स वाढायला लागली नाही का. म्हणजे तशी आपली फॅन फॉलोईंग्स कमी असल्यामुळे 2 फॅन साऊंडवाल्याने आणून ठेवले, त्यांना धन्यवाद नाही का. मग ते फोटो काढला महाराज वा लयच गोड कीर्तन. निसा म्हणलं लयच वरण हा खाणतो का काय नाही का, लयच गोड कीर्तन, असं कीर्तन ऐकलंच नाही. परत तुमचं कीर्तन होईल. मला वाटलं अर म्हणलो याला खरंच ऋषा मग अशी छाती फुगायला लागली राव, अशी फुगायला लागली. आता कशी फुगायला लागली, लय फुगायला गेलो फुटून जायला बसली नाही का. उगा अंगापरी बोंगा करण्यात मजा नाही. ते मी तासा माणसं उडीतच चाललो महाराज. त्यानं काही नाही, मी फेटा सोडला फोटो काढला. त्यानं तो म्हणला असं कीर्तन ऐकलत नाही, तो गेला गेटवर जाऊन उभा राहिला. बरं मी फेटा काढल्यावर काय ओळखू येत नाही, काही मला तुडीतही निघाते नाही का. मी गेलो गेटजवळ, एक जण म्हणलं तो होता तो घुमळीत जण वाह केली. तो एक जण म्हणलं अरे लयच महाराजाची वाह करीत होता, लय कीर्तन आवडलं काय, त्याला काय कीर्तन म्हणते का काय नाही का. म्हणजे ते गेलं सगळं वाहिलं, म्हणजे सगळेच आपल्याला चांगलं म्हणतील असं. पण काही राहते महाराज इकडं वेगळं तिकडं वेगळं. आपल्या भाषेत त्याला काय म्हणते, हा लय 2 तोंडाचा आहे नाही का. तू म्हणशाल तोंडात एकच आहे प्रत्येकाला, अहो एक तोंड पण 100 तोंडाला भारी राव, काहीच लईच अवघड तोंड नाही का. झालं असं. पण नारद महर्षी तसे नव्हते महाराज. नारद महर्षी प्रत्येकाकडं सारखाच मान. नारद महर्षी गेले, कौरवांनी नारदांचे पाय धुतले, नारदांना बसण्याकरता आसन दिलं. नारद महर्षी बसले आणि बसल्या बसल्या नारदाला समाधी लागली. काही देवांना सहज समाधी लागायची, संतांना सहज समाधी लागायची. भगवान शिवजी कुठेही गेले बाबा समाधी लागायची भजन करायचे. नारद महर्षी कुठेही गेले का समाधी लागायची भजन करायचे. माणसाला काही कमी गुण नाही. काही सहज कीर्तन आले आणि सहज कीर्तन ऐकता ऐकता झोपत्या नाही का. अवघड राहतं मारा, सहज पडल्या गेला नाही का, अवघड राहतं मारा. पण भाग्यवान आहे ज्यांना कीर्तनात झोप येते, त्यांच्यासारखे भाग्यवान कोणी नाही का. काही झोप्याची गोळ्या घेऊन झोपा येणार काय करते तुम्ही नाही का. पण आपल्याला इथं जर पडल्या काहीतरी पुण्यच म्हणावं आपलं नाही का. हा म्हणून राहिले खुशा लईच कॉन्फिडन्स राहू तुम्हाला नाही का. खरंच भाग्यवान आहे. तसं सिटी भाग आपला खेडे भाग भारी आहे. कष्ट असतात तुम्हाला, ऊस तोडायला जाय, ऊस निंदायला जाय, कांदे लावायला जाय. आता चिखलाची कुठं कांदे लावायला जाते, हा करून राहिला नाही का. पण कष्ट असल्यामुळं दिवसभर कष्ट करायचे, संध्याकाळी पडल्या झोप. सिटी भागात असं नाही. ती महाराज निवांत उठती महाराणी. आता ते राहतं कामाला, ते पाठीच उठत, ते म्हणतो उठ ना ते मग ती झोपू द्या ना. आता शिकुडं डुकला लागला, ती उठत नाही. मग हे बादर याची आंघोळ करतं गार पाण्यानं, तेच ते भाकरी थपितं, तिलाही महाराणीला करून ठुतं. काही इतका त्याग आहे महाराज, एवढं करत्या तरी काय म्हणते महाराज तिचा लय मा जीव आहे. अरे तुला भाकरी हातानं थापावं लागत, लय जीव आहे. तू आहे ना, तू जर संन्यासी असता तर लय त्यागी महात्मा झाला तर एखादा मोठा साधू नाही का. अवघड राहतं काही बघा. मग त्यांना काम नाही काही नाही, निवांत उठणार आणि फक्त हा चॅनल बदलं तो चॅनल बदलं, याचं असं झालं त्याचं, सारखी टी व्ही समोर बसल. मग दिवसभर कष्ट नाही, त्याचा परिणाम संध्याकाळी झोप्याच्या गोळ्या घेऊन झोप येत नाही. नुसती फॅनक पाय, बितडक पाय, कावडक पाय, मात्र उडी हाणली बितडक पाय, कावडक पाय. आणि मग ती म्हणते मुझे नींद नाही, मुझे चैन नाही. तू एक काम कर, सुंदरपूरला ऊस तोडायला येऊन पाय, तू ऊसाच्या सरीत झोपायला भेटली 2-4 दिवस. तुला उठायला इंजेक्शन द्यावं लागेल, हे उठायला का नाही का. अवघड असतं महाराज. पण बघा तेवढ्याला
नारद महर्षींच्या जीवनामध्ये नारदांना बसल्या बसल्या सहज नारदांना समाधी लागली आणि नारद महर्षी भगवान परमात्म्यानं किती गोड किती सुंदर सृष्टीची निर्मिती केली याचं नारद बसल्या बसल्या चिंतन करायला लागले. तसं जर पाहिलं नारद विचार करता रे सृष्टी निर्माण करणं अशक्य गोष्ट आहे, पण माझ्या जगाच्या मालकाने किती गोड सृष्टी निर्माण केली. खरंच अशक्य गोष्ट आहे ना बाबा. किती 84 लाख योन्या निर्माण केल्या, 84 लाख जलचर आहे, भूचर आहे, खेचर आहे. हे 84 लाख जाऊ द्या, त्याच्यातली एकच योनी बघा मानव योनी. किती सुंदर मानवाला बनवलं बाबा. एक माणूस एकासारखा नाही, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, प्रत्येकाचा गुण वेगळा, प्रत्येकाचा अवगुण वेगळा, दिसायला सुद्धा प्रत्येकाचा चेहरा. किती उपकार आहे देवाचे. नाही तर सगळ्याचे चेहरे जर सारखे असते ना ओळख व्हायला गाड्याला जशा नंबर प्लेट आहे त्याच्या आपल्याला लावा लागल्या असत्या नाही का. बरं त्याच्यात मध्ये GR निघाल, ही नंबर प्लेट चालणार नाही आता दुसरी लावा लागल, म्हणजे काढा नटन लावा दुसऱ्या परत ठोका नटन नाही का, अवघड झालं असतं. पण देवाचे उपकार आहे का नाही महाराज. एकासारखं नाही, एकाची खोडे दुसऱ्यात वेगळीच खोड राहणार मा काही चित्रच महाराज नाही का. काय देवानं सृष्टी निर्माण केली असेल. नारद महर्षी बसल्या बसल्या समाधी लागली. अशक्य गोष्ट आहे, पण माझ्या जगाच्या मालकानं अशक्य गोष्ट कशी शक्य केली, काय सुंदर विश्वाची निर्मिती केली त्याचं चिंतन करायला लागले. आणि तेवढ्यात दुर्योधनानं प्रश्न विचारला, नारदा घरूनच आले का दुसरं कुठून आले. म्हणले द्वारकेवरनं भगवान कृष्ण परमात्म्याला भेटून आलो. बरोबर. या वेळेला भगवान परमात्मा काय करत होते असा प्रश्न विचारला. आणि नारद त्या वेळेला कोणत्या चिंतनात मग्न होते. देवानं सृष्टी किती गोड बनवली, अशक्य गोष्ट कशी शक्य केली याचं चिंतन नारद करत होते. आता काही काही माणसं जर यागळ्या गणगणित असलं ना आपण त्यांना यागळा प्रश्न विचारते, वेगळेच बोलत राहते नाही का, कारण गणगणाची वेगळी राहते बारा. तसं नारदांना विचारलं या वेळेला देव काय करत होते. नारदांनी सृष्टीचं चिंतन करत असल्यामुळं नारदांच्या मुखातून सहज वाक्य बाहेर पडलं का सुईच्या टोकातून सुईच्या छिद्रातून देव हत्ती बाहेर काढत होते आणि घागरीमध्ये समुद्र भरत होते. आता मला सांगा घागरीत समुद्र भरणं सोपं आहे का. घागरीत जर समुद्र भरता आला असता तर तुम्ही पावसाचं पाणी काल वावरात तू दिलं असतं नाही का. म्हणले घागरीत समुद्र. आता आणि सुईचं छिद्र. आता सुईचं छिद्र केवढं असं तुम्हाला नाही आठवणार. आता तुमच्या गती शिलाई मशीन निघाली, काही थोडंसं हे झालं गेलं खटाड खुटाड चालू होतं नाही का. पण या जुन्या आज्यांना विचारा, गरिबीची परिस्थिती असायची. तुम्ही फार गरिबी पाहिलेली बाबा. इथं आज कडक टोप्या घालणारे माणसं आहे, पण ज्यांनी आज कडक टोप्या घातल्या त्यांनी फार गरिबी पायाखाली तुडवली. तुमच्या काळामध्ये एका ड्रेसवरती 2 भावांनी शाळा केलेली भाऊ आहे इथं नाही का. म्हणून तर त्यांना सहन होत नाही महाराज काय वाया गेलेलं. पण तुम्ही लई सांगायच्या भानगडीत पडू नका. या जुन्या आजीने एक टाइम खाल्ला आणि दुसऱ्या टायमाची पंचायत होती म्हणून आता गण चांगले दिवस आले. पण थोडं सुनकून वायाला जायला लागले त्यांना सहन होत नाही का. त्यांनी गरिबी पाहिलेली. पण तुम्ही लई काही सांगत बसू नका. तुम्ही सांगायला लागले का त्यांना पटत नाही नाही का. त्या म्हणते हात आहे ना नुसती भुणभुणच करत राहते. ती कोणती पाहुणे आली ती म्हणते आमच्या हात आहे ना नेती भुणभुण आमच्या हात आहे एकापरचं काळ पांढरा व्हायचं काला तिचे कुणाशी अपेक्षा करते नाही का. पण त्याच्यापेक्षा जरा आपण आपल्या मस्तीमध्ये वजनामध्ये त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. बघा सुई असायची. तुमचा गरिबीचा काळ मी सांगत होतो. त्या सुईनं आपण वस्त्र शिवायचो. अशी त्या सुईला छिद्र किती केवढं बारीक असायचं. त्याच्या द्वारा लवकर जात नव्हता. तो सारखा तोंडात घाल त्याला गुंडळ काही तर लय अवघड मारा गदाळ आणि तोंडात घाल त्याला हातानं हे तसेच जेवायला हे वाढ जेवाय तुला असं आलाव कधी नाही का. ते द्वारा तरी आतमध्ये जायचा का. आणि नारद महर्षी म्हणतात भगवान परमात्मा सुईच्या छिद्रातून हत्ती बाहेर काढत होते आणि घागरीत समुद्र भरत होते. असं म्हणल्यावरती ते कौरव हसायला लागले बाबा. इतके जोर जोरात मी ते हसतच सुटली या देवानी. तुम्ही काही म्हणा ऋषी बाबा, पण महाभारतात आपण त्या वेळेला काही नव्हतो नाही का. आपण काय अमर नव्हतो. पण बघा महाभारताची सिरियल टीव्हीवरती येते, रामायणाची सिरियल येते, बघत चला चांगलं आहे नाही का. महाभारत बघा फक्त घरात ते महाभारत करू नका म्हणजे झालं नाही का. महाभारत तुम्ही पहा, रामायण बघा बाबा. ती सिरियल पाहिली का त्याच्यात मला एक लय आवडतं. राक्षस लय वाईट होते बाबा, रावण लय वाईट होते, पण ते हसायचे लय मन मोकळेपणानं नाही का. त्याच्यामुळे बिचाऱ्याला टेन्शन नाही, त्यांना अटॅक नाही. कधी तुम्ही असं रामायणात वाचलं का रावणाला खूप टेन्शन आल्यामुळं 80,000 बायकाला साड्या घ्यायमुळं टेन्शन आले आणि त्यांना अटॅक आला आणि ते पडले उतनी. कधी ऐकलं अजिबात नाही. एक जण म्हणलं महाराज रावणाला 80,000 बायका होत्या मग तो एवढ्या साड्या कस काय घेतो होता. म्हणलं तू काल पंचित करतो नाही का. नाही पण तरी पण कस काय घेतो असेल. तुम्ही लय कीर्तनकार आहे म्हणलं आता त्याच्या साड्या पाहायला जायचो का मी नाही का. कोण काय म्हणाल सांगता येत नाही. त्याला म्हणलं अरे
80,000 जरी बायका होत्या पण रावण साड्या त्याच्या पैशाच घेत नव्हत्या. मग त्या रावणाच्या बायकाला सुद्धा लाडक्या बहिणीची योजना चालू होती त्याच्यातून तो साड्या घेत होत्या नाही का. हे अवघड असं महाराज. कधी अटॅक कारण मन मोकळेपणानं हसायचे महाराज. ते सगळे कौरव हसतच सुटले नुसते हसायला लागले. तेवढ्यात त्यांचा मामा शकुनी मामा म्हणला भांजे म्हणले काय ते शकुनी मध्ये आज हात करीत राहत नाही का. बिचाऱ्याच्या हाताला का अर्धंग वायू व्हायला होता का काय नाही का. त्याच्या हातात का काही गुतेल होतं का काय चिवडा अटकेल होता का लाडू अटकेल होता का काय नाही का. ते नुसतं असं बोट करतो महाराज भांजे. त्याला मध्येच कधी गाडी चालू व्हायची. भांजे दुर्योधन म्हणले का रे काय झालं बरं. ते शकुनी महाराज त्या शकुनीला सगळ्यात जास्त असं वाटायचं का कौरवांचं वाईट व्हावं. म्हणजे पहिल्यापासून मामा लोकायला चांगलं सहन झालं नाही. तुम्ही बघा तुम्ही कंस मामा पा शकुनी मामा पा नाही तर कटापा मामा पा मामा सारखेच नाही का. आता जे ना मी पोरगी देईल आणि दुसऱ्याला देऊन टाकली का त्यांना लय मन मोकळा हसवायला असेल. मामा खरंच चांगले नाही म्हणशील नाही का. पण बघा महाराज झालं असं भांजे क्या हुआ म्हटले काय झालं. त्यावेळेला म्हटले काय नाही हे पहा ना नारद महर्षी काय सांगता. म्हणले काय. मी त्यांना विचारलं कुठून आलं ते म्हणले द्वारकेहून आले. बरं मग मी विचारलं देव या वेळेला काय करत होते ते म्हणले सुईच्या छिद्रातून हत्ती बाहेर काढत होते आणि घागरीत समुद्र भरत होते. ते हसायला लागले. ते म्हणले दुर्योधन साहेब लय यांच्या विश्वास ठेवायचा नाही. हे बाबा लोक चाटाच हानीत राहते म्हणले नाही का. त्या काय काय आम्हाला म्हणते महाराज तुम्ही ह्या गोष्टी सांगितल्या पाय बघा. श्रीगुण हात्यो बोला शिवचरित्र सांगा आणि कीर्तन झाले वरून म्हणते बाबा लोकांचा धंदा आहे मनावर धरायचं नाही नाही का. तू करून पाय मग सध्या पावसा पाण्याचा हात धंदा चांगला. कांदे लावता येणार ऊस लावता येणार फक्त गाडी गेलं का कार्यक्रम झाला नाही का. पण हे सोपं नाही महाराज. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. काही काहीचे मनके गेले. काही तुम्हाला कीर्तन करायचा पैसा दिसतो महाराज पण जीवन सोपं नाही महाराज. रात्रभर रस्त्यावरती फिरायचं. बरं कीर्तनाला येईपर्यंत फोन राहत्या कुठं आले गेले का जाताना महाराज धडकला का याला का त्याचं काळ पांढर झालं काही घेणं देणं का अजिबात नाही महाराज नाही का. मी ज्या वेळेला बाबा घरातून निघालो ना घरातून मी लांबच्या प्रवासाला जर निघालो कधी कधी 1000 1500 किलोमीटरचा प्रवास असतो. ज्या वेळेला घरून निघालो का माझ्या आई वडील असे माझ्याकडं बघता अरे गाडीनं प्रवास करणारे बरोबर आहे पण जरा जपून जा. कीर्तनाला उशीर झाला तरी चालेल 2 शब्द एखाद्याचे ऐक पण गाडी भरधाव वेगानं चालू नको. कारण न्यूजवरती बघतो पेपरला बघतो आज इथं अपघात झाला तिथं अपघात झाला. रस्त्यावर चालणं सोपं नाही आणि लई समाजाकरता फिरू नको. कारण समाज चांगलं झालं तोपर्यंत चांगलं म्हणेल. कीर्तनाला येईपर्यंत फोन असता नंतर कोणी करत नाही. मी तेवढ्याला माझ्या वडिलांना सांगत असो तुम्ही काळजी करू नका. आम्हाला जरी रस्त्यावरती फिरायचं आहे ना तरी आमच्या केसाला धक्का लागणार नाही. तुम्ही म्हणताना समाज आम्ही समाज म्हणून कधी फिरतच नाही. आम्ही ज्ञानोबा तुकोबा म्हणून जर फिरत असेल तर ते आमच्या केसाला धक्का लागू देणार. आपलं तेवढी श्रद्धा असली पाहिजे तेवढा विश्वास असला पाहिजे. अरे ज्ञानोबावरती जर प्रेम असेल पांडुरंग आणि प्रेम त्यांच्यावरतीच करा महाराज. हे सगळं स्वार्थी प्रेम आहे. या जगतामध्ये निस्वार्थ प्रेम करणारे फक्त संत महात्मे हो. फक्त संत महात्मे ज्ञानोबा तुकोबा आहे. कोणही निस्वार्थ प्रेम करणार. म्हणून मी माझ्या जीवनामध्ये कधी समाजाला कीर्तन आवडावं म्हणून समाजाकरता कीर्तन करत नाही. माझे गुरुवर्य माऊली मी जर त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगत राहतो माऊली आज असं झालं ते गाव असं म्हणत होतं पण माझे गुरुवर्य माऊली सांगत असतात बघ ऋषी लई समाजाला कीर्तन आवडावं म्हणून कीर्तन करू नको. समाजाला आवडलंच पाहिजे याच्याकरता कीर्तन करू नको. समाजाला आवडून आणि समाजानं डोक्यावर घ्यावं याच्याकरता कीर्तन करू नको. कारण जो समाज आज डोक्यावरती घेतो तोच उद्या पायाखाली तडवतो. म्हणून आपलं कीर्तन आवडून समाजानं डोक्यावरती नाही घेतलं तरी चालेल पण आपलं कीर्तन ऐकून ज्ञानोबा तुकोबा निदान कडेवर तरी घेतलं पाहिजे. इतकं गुड कीर्तन म्हणून त्यांना आवडेल याच्याकरता कीर्तन आहे समाजाकरता नाही महाराज. त्यावेळेला त्या ठिकाणी सगळे हसतच सुटले महाराज. त्यांचं काय खरंय म्हटले. नारद महर्षीनं ऐकलं अरे हे तर आपला अपमान करतात. मग इथं थांबायचं नाही. कारण जिथं प्रेम नसतं तिथं थांबायचं नसतं. जिथं प्रेमानं महाराज त्या गरीबाची मिरची भाकर खा आणि जिथं प्रेम नसेल पाची पकवण नाही ते म्हणते घे तुला काय भेटत तो आज घरी भेटत नाही का. तिथं जायचं नाही. नारद महर्षी तिथून निघाले. आता कौरवांचं घड सोडलं आणि नारद महर्षी गेले कुठं पांडवांकडं. बहुतेक इडले लोक तिथे पाहायला असले पाहिजे. नाही शास्त्र वाचणारी मंडळी. कारण गावाचं नावच सुंदरपूर आहे त्याच्यामुळं लोकही सुंदरच असणार महाराज नाही का. निघाले पांडवांकडे गेले. पांडवांनी सुद्धा या 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 आता कौरव म्हटले या आणि पांडव म्हणले या. शब्द तोच पण अर्थ बदलतो. लय बदलला का अर्थ बदलला. एखादा म्हटलं आपण एखाद्याकडे गेलो या बऱ्याच दिवसांना आले किंवा या म्हणले तरी आदर वाटतो.
काय काय ती या नाही या 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 तू म्हणजे आम्ही समजून जायचं याचा मुळे जसं गोळा उठला आपले पाहिले नाही का लय सब लय लांब होलं म्हणजे लय प्रेम आहे असं काही नाही का झालं असं महाराज तिथं गेले नारद महर्षींचे पांडवांनी पाय धुतले बसण्याकरता आसन दिलं जो प्रश्न दुर्योधनानं विचारला होता बाबा तोच युधिष्ठिरानं धर्मराजानं विचारला का हो घरूनच आले का बाहेरून आले द्वारकेवरून आलो मग या वेळेला भगवान परमात्मा द्वारकेला काय करत होते म्हणले काही नाही भगवान परमात्मा सुईच्या टोकातून हत्ती बाहेर काढत होते आणि घागरीमध्ये समुद्र भरत होते आता हे वाक्य ऐकल्यानंतर कौरव हसायला लागले पांडव हसले नाही पांडव म्हणतात रे संत खोटं बोलू शकत नाही आणि देव आहे तो देवाला काय अशक्य आहे एखादी गोष्ट आपल्याला पटण्याजोगी नसेल पण संत सांगताना त्याच्यावरती विश्वास ठेवा कारण संत कधी खोटं बोलत नाही महाराज संत वचन कधी खोटं नसतं मला असं वाटतं संताचं वचन सोडलं तर सगळं खोटायचं आहे महाराज या जगतामध्ये गोड फक्त जर काय असेल तर संत वचन आहे मला असं वाटतं आता सध्या स्थितीला आपण न्यूज बघा सगळं वाईट कर्म चाललेलं आहे यानं इथं अत्याचार केला यानं त्याचं खून केला या सगळ्या वाईट बातम्या पाहिल्यानंतर इतकं पाप या धरणी मातेवरती झालेलं आहे असं वाटतं कधी ही धरणी माता फाकेल की कधी इथं प्रलय येईल सांगता येत नाही पण ही आज धरणी माता टिकू नये त्याला एकमेव कारण जर काय असेल तर फक्त संत वचन आहे ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी आणि तुकोबरायचा गाथा बरं आपण त्या संताकडे गेलो ना महाराज आपल्या जीवनात उद्धार करता संताकडे जा संत वचनावरती विश्वास ठेवा आणि संत महात्मे महाराज एखादं म्हणशील महाराज आम्ही पाप कर्म केलं आमचं संत महात्मे उद्धार करतील कारण आपण चालते बोलतं माणसं आहे आपण जिवंत माणसं आहे आपण ज्ञानोबराय तुकोबरायाकडे गेल्यानंतर ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी माझ्या माऊलीनं आपला उद्धार करावा यात विशेष नाहीच आहे कारण आपण जिवंत माणसं आहे जिवंत माणसाचा उद्धार माझ्या माऊलीनं करावं यात विशेष नाहीच आहे मेलेले सचिनानंद बाबाकून ज्ञानेश्वरी लिहून घेता हे विशेष आहे महाराज नाही का म्हणून अशा संताकडे आपल्या जीवनामध्ये जा आपल्या जीवनाचं भलं झाल्याशिवाय संत महात्मे म्हणताना राजा तुला वाटतं ना तुझं चांगलं भावं याकरता एकच कर काय संतन के संग लाग रे हो तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे हो तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी अच्छी बनेगी तेरी किस्मत सजेगी अच्छी बनेगी तेरी किस्मत सजेगी हो गया तेरा बड़ा भाग रे हो तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे हो तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी तुझं चांगलं भाव असं जर वाटत असेल तर एकच काम कर काय संतन के संग लाग रे हो तेरी अच्छी बनेगी चांगलं भाव भलं भाव याकरता संताकडे झालं असं पांडवांनी मात्र विश्वास ठेवला काय अशक्य नारदा घडलं असेल सगळ्यांनी विश्वास ठेवला पण त्याच्यात एक भीमदादा अडदड होती भीमदादा म्हणजे अवघड गडी नुसतं खायचं झोपायचं खायचं काही का माणसं बघा मला अंकाठी बारीक दिसते पण बसले जेवायला कुकर भर भात खातील नाही का 2-4 चपात्या सहज हाणतील अंकाठी दिसायला बारीक राहते खायला बसले म्हणजे तू माग पाहून अंदाज लावू नका नाही तर काही काही म्हणशील काही इडलंच उदाहरण आमच्या पैसे द्या काही काही नाही का बघा अवघड राह जेवायला बसले महाराज 7-8 भाकरीचा मुर्दा पडते आपण पाहिलं वरून म्हणते आम्हाला का जेवण तो कावीळ काढली पाहिजे नाही का तुला जेवणच गेलं तो 7-8 भाकरी खाऊन जेवण गेलं नाही मग आता तुला का काहीच करावं तुला कसंच करावं नाही का अवघड असं महाराज बघा भीमदादा खाणं झोपणं ते जमलं पाहिजे महाराज ते कोणालाही जमत नाही आपण सुद्धा झोपेच्या बाबतीत कीर्तन नसला नाही निवांत मोबाईल सायलेंट करायचा निवांत झोपून घ्यायचं महाराज तुम्ही बघा सकाळ संध्याकाळ कीर्तन झालं का मधल्या वेळा तर कधी या तुम्ही आपण झोपलेला सापडतो मी जास्त झोपतो बाबा का माझे स्वप्न खूप मोठे आणि ते बघण्याकरता मी जास्त वेळ झोपतो नाही का म्हणजे नित्य स्वप्नात पाहायच्या गोदाड्यात फाडायच्या काही होऊ नाही ना होऊ नाही का पण बघा स्वप्न बघण्याकरता कष्टही केले पाहिजे असो पण ते भीमदादा उठले भीमदादा म्हटले नारदा आमचा तुमच्या शब्दावरती विश्वास आहे तुम्ही म्हणता भगवान परमात्मा या वेळेला सुईच्या टोकातून हत्ती बाहेर काढत होते आणि घागरीत समुद्र भरत होते बरोबर आहे
पण तुम्ही जरा कोडात्मक बोलले. सुईच्या टोकातून देव हत्ती बाहेर काढत होते म्हणजे नेमकं काय, आणि घागरीत समुद्र भरत होते म्हणजे नेमकं काय. नारदांनी या भीमदादाच्या प्रश्नाला उत्तर देताना सगळ्या पांडवांना जवळ बसवलं आणि नारद महर्षी सांगता, बघा काय आहे माहिती आहे का, सुईच्या टोकातून हत्ती बाहेर काढणं म्हणजे काय पांडवांनो ऐका. भगवान परमात्म्यानं अशक्य गोष्ट कशी शक्य केली मी याच्यावरती बोलतोय. हे जग किती सुंदर बनवलं, अशक्य गोष्ट आहे. त्या जगामध्ये 84 लाख योनी बनवल्या, त्यामध्ये मानवासारखी सुंदर योनी बनवली. इतका सुंदर नरदेह बनवला. बरं, एवढा सुंदर नरदेह बनवला, जग सुद्धा सुंदर बनवलं. आणि एवढ्या मोठ्या नरदेहाला इतकं सुंदर जग बघण्याकरता एवढेशे डोळे दिले, एवढेशे चक्षुइंद्रिय दिले. एवढ्या अशा चक्षुइंद्रियानं मनुष्य संपूर्ण जग बघतो. चक्षुइंद्रिय म्हणजे बाहेरचा भाग नाही, हा बाहेरचा गोलक आहे. याच्या आतमध्ये अणुरेणूपेक्षा सुद्धा बारीक आहे, याला चक्षुइंद्रिय म्हणतात. म्हणजे एवढ्या अशा चक्षुइंद्रियानं एवढा मोठा मनुष्य एवढ्या चक्षुइंद्रियानं एवढी मोठी सृष्टी बघतो. याचा अर्थ भगवान परमात्म्यानं सुईच्या टोकातून हत्ती बाहेर काढला. बरोबर वा नारदा. पण घागरीत समुद्र भरणं म्हणजे नेमकं काय म्हणले, बघा मनुष्याला आयुष्य किती दिलं, अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र काय, 100 वर्ष. पण 100 वर्षापर्यंत कोणी जातं का, काही कोणाचं भरोसा नाही, सांगणाऱ्याचा नाही ना ऐकणाऱ्याचा नाही, कधी कोणाला जावं लागेल सांगता येत नाही, नाही का. म्हणून सावध राहिलं पाहिजे. मी प्रत्येक दिवशी शेवटचा दिवस म्हणून जीवन जगतो महाराज. कधी मरण येईल काही सांगता येत नाही. आपण म्हणायचं नाही बाबा वय लय कमी, मग काय आता हा महाराज लय तुमच्या समोर टमाटामा बोल राहिला, पण काय सांगते येतं 9 नंतर तुम्हाला फोन सुद्धा येऊ शकतो. काय ऋषिकेश महाराज गेले म्हणशील नाही का. म्हणजे काही सांगता येत नाही कोणाचं, कधी कोणाच्या जीवनात जावं लागेल. म्हणून प्रत्येक दिवस हा शेवटचा दिवस म्हणून जगान कर्म पवित्र करा. आपल्या वाट्याला आलं ना कधी संकट, त्या संकटानं निराश होऊ नका, हताश होऊ नका. अरे आपल्या वाट्याला एखादं भलं मोठं संकट आलं म्हणून निराश होऊ नका. आपलं काहीतरी या जन्मीचं म्हणा, मागच्या जन्मीचं म्हणा, काहीतरी कर्म चुकलेलं असेल म्हणून जगाच्या मालकानं तुमच्या माझ्या पदरात दुःख दिलं. देवाला कधी संकट आल्यानंतर दोष देऊ नका, तो आपल्या कर्माचा दोष समजा. किंवा आपल्यावरती एखादं मोठं संकट आलं म्हणून हताश होऊ नका, निराश होऊ नका. कारण ज्या वेळेला माझ्या धर्मवीर संभाजी महाराजांना औरंग्याने पकडलं होतं, त्या संकटाला बघून माझे धर्मवीर संभाजी महाराज जर निराश झाले असते तर आज भारताचा नकाशा काही आगळा वेगळा असता. पण निराश झाले नाही. एवढा मोठ्या प्राणापेक्षा जास्त यातना सहन करणारा राजा जर निराश होत नाही तर तुम्ही आपण का व्हायचं. निराश होऊ नका, कर्म पवित्र करा. समाजानं चांगलं म्हणावं म्हणून कर्म पवित्र करू नका. समाज 4 जणांच्या खांद्यावर गेल्याशिवाय कधीच चांगलं म्हणत नाही बाबा. म्हणून समाजानं चांगलं म्हणावं याच्याकरता कमी कर्म पवित्र करू नका. आपल्या जीवनामध्ये कर्म कशा करता पवित्र करायचं, मला प्रत्येक जण चांगला म्हणावं यापेक्षा सोडून द्या. प्रत्येक जण चांगलं म्हणावं याच्याकरता कर्म पवित्र करू नका. मग ज्या दिवशी आपल्या आयुष्य संपेल आणि आयुष्य संपल्यानंतर या शरीरातून शेवटचा श्वास बाहेर पडेल, आपल्या जीवनामध्ये आपण देह ठेवणार. देह ठेवल्यानंतर प्राण सोडल्यानंतर असं मनुष्याला वाटलं पाहिजे का मी आयुष्यभर इतकं चांगलं जगलो, आयुष्यभर मी कोणाला फसून नाही तर हसून जीवन जगलो. याच्याकरता चांगलं जीवन जगा. समाजाकरता समाजाचं काय आहे महाराज, आज चांगलं म्हणेल उद्या समाज कोणालाच चांगलं म्हणत नाही मेल्याशिवाय. आपल्याकरता स्वतःकरता चांगलं ठेवा. आपलं कर्म आपलं कर्तृत्व किती पवित्र असलं पाहिजे. आपलं कर्म आपलं कर्तृत्व इतकं पवित्र असलं पाहिजे, जो आपल्या सोबत आहे त्यानं आपलं कर्म आणि कर्तृत्व बघून त्याला अभिमान वाटला पाहिजे. आपलं कर्म आणि कर्तृत्व इतकं पवित्र असलं पाहिजे का जो आपल्या सोबत आहे त्यानं आपलं कर्म आणि कर्तृत्व बघून त्याला अभिमान वाटला पाहिजे. आणि जो आपल्याला सोडून गेला त्याला पश्चाताप वाटला पाहिजे. इतकं कर्म गोड असलं पाहिजे गडा, तर जीवन जगण्याला अर्थ आहे. बघा आपला मुद्दा हा चालू होता. आयुष्य किती 100 वर्षाचे. 100 कोणी जगतच नाही, पण धारा 100. मग त्यातले 50 गेले झोपेमध्ये, राहिले 50. 25 वर्ष तारुण्यामध्ये, 25 बालपणामध्ये. तारुण्यामधले विषय अंध होतो आणि बालपणामध्ये काही कळत नाही. म्हणून आयुष्य आपल्याला ज्ञान प्राप्त करण्याकरता काहीच नाही. पण एवढ्याशा कमी आयुष्यामध्ये एखाद्या मनुष्याला भगवान परमात्म्यानं मेंदू नावाचं तत्व किती गोड दिलेलं बघा. एवढं कमी आयुष्य मानवाला असताना सुद्धा एखाद्या मनुष्यानं ठरवलं तर तो जगातलं सगळं ज्ञान या मेंदूमध्ये साठवू शकतो. म्हणजे भगवान परमात्म्यानं घागरीत समुद्र भरला. विठ्ठल विठ्ठल हा म्हणायचं. बघा आपल्या जीवनामध्ये सृष्टी निर्माण करणं अशक्य गोष्ट आहे,
पण ती अशक्य गोष्ट सुद्धा माझ्या जगाच्या मालकानं शक्य करावी. ही सृष्टी माझ्या जगाच्या मालकानं निर्माण केली. म्हणून तो देव एकच सत्य आणि अशा सत्य असणाऱ्या भगवान परमात्म्याची शरणागती करा. देव सोडून काय खरंय. म्हणून आपल्या जीवनामध्ये गोड देवाचं चिंतन करा. पवित्र भजन आपल्या जीवनामध्ये पावन नरदेह प्राप्त झाला ना, भगवान परमात्म्याचं चिंतन करा. देव प्रसन्न झाला ना, देवाकडे त्याचं भजनच मागा, प्रपंचाचं काही मागू नका. तुम्ही वृंदावनामध्ये जर कधी गेले ना, वृंदावनामध्ये गोकुळामध्ये बघा, त्या गोपिकांनी इतकी माझ्या देवाची आराधना केली, इतकी आराधना केली, देव प्रसन्न झाले. देवानं म्हणावं, गोपिकांनो तुम्ही फार भक्ती केली, तुम्हाला काय पाहिजे मागा. त्या गोपिकांनी मागावं, श्रीनिधिवन प्यारा है यहाँ जमुना किनारा है, श्रीनिधिवन प्यारा है यहाँ जमुना किनारा है, कन कन में बिहारी जी यह तेरा नजारा है, दिल खो गया, दिल खो गया, दिल खो गया, दिल खो किनारा असावा आणि तुझं चिंतन घडावं. साधू संताला माहिती आपल्या सोबत काही येणार नाही. म्हणून तुम्ही कुठलाही संप्रदाय पहा, नाथ संप्रदाय पहा, वारकरी संप्रदाय पहा, सगळे साधू वैराग्यमय जीवन जगले. त्यांनी अखंड तीर्थयात्रा केली, कारण त्यांना माहिती एवढं सोबत येणार. तुम्ही नाथ संप्रदाय बघा ना, नाथ संप्रदायामध्ये सुद्धा अखंड भ्रमण, कधी या प्रांतात जाय, कधी त्या प्रांतात जाय. म्हणून म्हणताना दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या पर्वतात, दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्यांची भाषा आहे लईच निराळी, त्यांची भाषा आहे लईच निराळी. बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली, मच्छिंद्रनाथ सागर बगिरी पर्वतात, दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात, त्यांची भाषा आहे लईच निराळी, त्यांची भाषा आहे लईच निराळी. बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली बाबा बोलतो खऱ्या अर्थानं गोड भगवान परमात्म्याची साधना करावी. बरोबर ते बसल्यानंतर एकांतामध्ये साधने करता बसल्यानंतर त्यांचं सौंदर्य किती गोड दिसतं, एका ठिकाणी किती गोड वर्णन आहे बघा. अशी बैठक न्यारी बसलाय भारी, अशी बैठक न्यारी बसलाय भारी, लईच थाटात देवा मडीचा, मडीचा खाली पडात देवा मडीचा, मडीचा खाली पडात देवा मडीचा, मडीचा खाली पडात देवा मडीचा, मडीचा खाली पडात. अशी बैठक न्यारी बसलाय भारी लईच थाटात, अशी बैठक न्यारी बसलाय भारी लईच थाटात. बसलाय भारी लईच थाटात देवा मडीचा, मडीचा खाली पडात 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 देवा मडीचा, मडीचा खाली पडात. भ्रमण केलं नाथ संप्रदाय जाऊ द्या. एखादा स्वाध्याय परिवारामध्ये असेल, त्यांनी सुद्धा
नाव बदललं, इकडं तीर्थयात्रा आणि तिकडं भक्ती फेरी, एवढाच बदल. अन्यथा तिकडं सुद्धा तीर्थयात्रा सांगितली. एखादा शेबाबाजी परिवारामध्ये असेल तिकडं सुद्धा सामान्य समजू नका महाराज, तिथं सुद्धा यज्ञ यागादी कर्म सांगितलं. शेबाबाजी परिवार सुद्धा फार पवित्र आहे महाराज, आपल्यावरती फार अगणित उपकार आहे. आपण जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांनंतर जन्म झाला, नाही तर आपण माणूस म्हणून सदा जीवन जगू शकलो नसतो. म्हणून म्हणताना मला साऱ्यानी हिनवलं आज सत्य ही जाणवलं, मला साऱ्यानी हिनवलं आज सत्य ही जाणवलं, माझ्या मौनगिरी बाबाला मला माणूस बनवलं, माझ्या मौनगिरी बाबाला मला माणूस बनवलं, माझ्या मौनगिरी बाबाला मला मौनगिरी बाबाला मला माणूस बनवलं, मला साऱ्यानी हिनवलं आज सत्य ही जाणवलं, मला साऱ्यानी हिनवलं आज सत्य ही जाणवलं, माझ्या मौनगिरी बाबाला मला माणूस बनवलं, माझ्या मौनगिरी बाबाला मला माणूस बनवलं, माझ्या मौनगिरी बाबाला मला माणूस बनवलं, माझ्या मौनगिरी बाबाला मला माणूस बनवलं. कुठल्याही संप्रदायामध्ये जा, आपण माणूस म्हणून जीवन जगू शकतो. हे फक्त ज्ञानोबा तुकोबा संत महात्म्याचे उपकार आहे. म्हणून त्या संत महात्म्यानं सांगितल्याप्रमाणे जीवन जगा, पवित्र जीवन जगा. काय सांगितलं संतांनी, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही. संत महात्मे सुद्धा सांगता बाबा, हा पावन पवित्र नदी भेटल्यानंतर त्या भगवान परमात्म्याची शरणागती कर, गोड देवाचं चिंतन कर, कारण तेवढंच आपल्या सोबत येणार आहे. अन्यथा येताना सुद्धा रिकाम्या हातानं, तसं जाताना सुद्धा रिकाम्या हातानं, का कोणी काही घेऊन आलो, काही काय म्हणशील बयान कस काय रिकाम्या हातानं म्हणून राहिले, येताना पिशीन पाण्याची बाटली घेऊन आलो, जाताना दुसरीची चप्पल, ही इथलं नाही सांगू राहिलो नाही का, वरून येताना काही घेऊन आलो का, कुणी आलं का काही, जाताना सुद्धा रिकाम्या हातानं जाणार आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्या सोबत येणार ते पवित्र कर्म करा, भगवान परमात्म्याची शरणागती करा. का हो महाराज, तुम्ही सांगता भगवान परमात्म्याची शरणागती नाही केली तर, मला म्हणता नाही तरी गेला जन्म वाया. आपला जन्म वायालाच आहे, मग तो वायाला जाऊ नये याच्याकरता देवाचं चिंतन करा. मग का हो महाराज, देवाचं चिंतन, देवाची शरणागती तुम्ही सांगता बरोबर आहे, पण आपल्या संप्रदायाला, सनातन धर्माला काहीतरी प्रामाण्य पाहिजे. मग आम्हाला पहिलं महत्वाचं प्रामाण्य पाहिजे वेदाचं. तुम्ही सांगता शरणागती करा, पण वेदाचं काय म्हणणं आहे त्याचं उत्तर अभंगाचं पहिलं चरण. वेद अनंत बोलिला आज खरंच गायक वादक सौड सगळं जुळून आलं. नाही तर काय कळालं, गायक गोड राहते तर वादक चित्र, वादक चांगले तर गायकी चित्र, दोन्ही चांगले तर साऊंडचं अवघड महाराज. साऊंड चांगलं, गायक वादक चांगले तर श्रोतेचं अवघड. हे त्याला बोट लाव, ते त्याला बोट लाव नाही का. श्रोते चांगले, गायक वादक चांगले
काही काही वेळाला बाबाची चित्र राहतो महाराज. आता जसं समजायचं तसं समजा, पण गोड आहेत महाराज सगळं. चालीव सुद्धा किती गोड आहे महाराज. प्रमाण सुद्धा कसं परफेक्ट तयारीतच महाराज नाही का. नाही तर काही काही असे आपलं प्रमाण वेगळीकडे माळे गावलं आणि ते प्रमाण द्या साळे गावलं नाही का. असे गुलीगत प्रमाण सोडित महाराज, गुलीगत नाही का. चाली सुद्धा किती गोड चाल गायली, नाही तर काही काही नुसते झापूक झुपूक चाली म्हणत्या नाही का. अशी गुलीगत प्रमाण सोडित्या, झापूक झुपूक चाली म्हणत्या. मग त्या चाली ऐकल्यावर आपल्याला म्हणा वाटतं बाई हा काय प्रकार नाही का. पण गोड महाराज नाही का. म्हणले वेद अनंत बोलला, पण अनंत बोलून त्याच्यातून एकच साध्य निघालं, भगवान परमात्म्याची शरणगती. म्हणून आपण सुद्धा या पवित्र नरदेहानं भगवान परमात्म्याची शरणगती करा. प्रपंच करायचं नाही असं नाही, प्रपंच करा, पण प्रपंच करता करता परमार्थ इतका गोड करा. महाराज म्हणतात संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे चिंतन करा, तेच आपल्या सोबत येणार आहे. प्रपंच करून परमार्थ करा महाराज, पण तो करताना आपल्या जीवनात इतका पवित्र करा. प्रपंच करायचा, प्रपंचात राहायचं, पण लक्ष मात्र देवाच्या चरणाजवळ. कसं एकच उदाहरण सांगतो आणि थांबतो, कारण वेळ आपला संपत आलेला आहे. आणि दुसरी गोष्ट आमच्या विजय काकांच्या अपेक्षा त्यांनी फेटा बांधता बांधता सांगितलं महाराज पिंगळा म्हणा. आता मी येता येता त्या ऋषी बाबाच पिंगळा ऐकला, म्हणले त्यांचा ऐकला, राहुल महाराजांचा ऐकला, पण तुमचा पिंगळा ऐकायला बरेच जण आले, म्हणून थोडक्यामध्ये मी थांबणार आहे. सगळं आपलं पिंगळ्या सहित नवला आवरलं पाहिजे, ही जबाबदारी आपल्यावरती नाही का. लय टाइम कीर्तन केलं खालचे चांगले म्हणते असं नाही. आपल्याला काय काय वाटतं खालून म्हणते आपल्याला वाटतं ऋषा लय चांगलं करू राहिलं सांग अजून, पण ते खालचे म्हणते याला का तरकी भेटत आहे का नाही इकडे. खालचे म्हणते ते फक्त वरून हसा त्या पण ते म्हणत म्हणते मेल्या आवरणं पटक्या लेकरं बाळ उपशी ना. तुला काय भाऊ, आम्ही लेकरं बाळाची पाठी, आम्हाला माहिती काय अडचणी नाही का. बघा महाभारतामधला गोड प्रसंग आहे, महाभारतामध्येच आहे. ज्या वेळेला आता काही ठिकाणी असं वर्णन आहे बाबा का त्या ठिकाणी पांडवांचे, कौरव पांडवांचे जे गुरु आहे द्रोणाचार्य, द्रोणाचार्यांनी पांडवांची कौरवांची परीक्षा बघण्याकरता, आणि काही ठिकाणी असं वर्णन आहे का द्रौपदी मातेकरता पण मांडला होता. कोणता पण ऐका का एक माशाचं चित्र अटकवलं वटवृक्षाला आणि पाण्यात पाहायचं आणि त्याचा डोळा उडवायचा. असं जर केलं म्हटले तर त्याच्या जीवनात द्रौपदी देईल असं काही ठिकाणी पण आहे असं सांगितलंय. आणि काही ठिकाणी द्रोणाचार्यांना आपण विद्या शिकवली ही कोणाला कळाली याची परीक्षा बघायची, कोणाला काय घ्यायचं त्या दृष्टीने धरा. झाला असं पण मांडला माशाचं चित्र, प्रत्यक्ष मासा नाही, प्रत्यक्ष मासा टांगले होतो राहील का झाडाला टांगले नाही का. तू काय तडफडून 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 जीव जाईल मरण ना, कारण पाण्याशिवाय मासा राहू शकत नाही. पाण्याशिवाय मासा तर ते हे त्यांना माहिती आहे, कोणला नाही. मी खाणाऱ्याला नाही म्हणून राहिलो, ज्यांनी त्याला पाहिलेलं आहे त्याला नाही का. बघा माशाचं चित्र टांगलं आणि पहिल्यांदा बोलवलं दुर्योधनाला. दुर्योधन असं तैट फैट आलं मस्त, धनुष्य घेतला आणि दुर्योधनाला सांगितलं पाण्यात पाहायचं डोळा उडवायचा. पाण्यात पाहायला लागलं, त्याला विचारलं का रे, द्रोणाचार्याने विचारलं तुला काय दिसतं. आता उडवायचं काय डोळा. तो म्हणला मला झाडं दिसून राहिले आणि मला त्याच्यावरले पक्षीही दिसून राहिले, मला तुम्हीही दिसा द्या, मला पाणीही दिसून राहिलं आणि मला सगळंच दिसून राहिलं. ते हसले, खरं सांग काय दिसतो. त्याला असं वाटलं आपला बाप आंधळा आहे म्हणून का आपल्याला आंधळ समजत्या काय. ते म्हणे का माझा बाप आंधळा आहे तसं मी आंधळा नाही, मला खरंच पाणी दिसून राहिलं, मला झाड दिसून राहिले, मला कावळा दिसून राहिला, मला चिमणी दिसून राहिली, मला पोपट दिसून राहिला.
म्हणले कोणत्या पोपट दिसून राहिला? म्हणले मिठू मिठू बोलणार का? म्हणले तो दिसून राहिला. म्हणले बरं 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 सगळं दिसून राहिलं, तुम्ही दिसत आहे मी दिसतो. म्हणले अरे हा तर विचित्रच गाडी. म्हणले मग सोड बाण. त्यानं बाण सोडला. आता सगळं दिसून राहिलं, त्याला कसा नियम धरता येईल? तो बाण एगळीकच गेला. बरं झालं आपण तिथं नव्हतो ना, त्यानं आपल्या घालून दिलं असतं. अवघड असतं नाही का? दुर्योधन गेला, दुःशासन वगैरे सगळे कौरव झाले. आता कौरव संपले. एवढे कौरव काय आपल्याला घ्यायचे नाही. एवढे आले जेवायला, पंक्तीवाल्याला पुरलं पाहिजे महाराज, एवढे जेवायला आले होते नाही का? मग कौरव संपले. पांडवांना धर्मराजा गेला, त्यानं हेच सांगितलं, हे दिसतं ते दिसतं. नकुल सहदेव सगळ्यांचं झालं. भीमदादाचा तर यागडाच कार्यक्रम, मला सगळं दिसत म्हटले नाही का? सगळ्यांचं झालं. अर्जुनाला बोलवलं, तुला काय दिसतं? अर्जुनानं पाण्यात पाहिलं, मला माशाचा डोळा दिसतो. तुला पक्षी नाही दिसत? नाही गुरुशी. तुला वृक्ष नाही दिसत? नाही गुरुशी. तुला मी नाही दिसत? अजिबात नाही गुरुशी, मला फक्त माशाचा डोळा दिसतोय. आता खून पटले, मारा बाण. बाण मारला आणि त्या माशाच्या डोळ्याचं छेदन केलं. मला मुद्दा हा मांडायचा आहे, प्रत्येकानं सगळीकडं लक्ष ठेवलं, त्याचा परिणाम माशाच्या डोळ्याचं छेदन करू शकले नाही. पण अर्जुनानं सगळं बघून सुद्धा लक्ष मात्र त्या डोळ्याकडं, ध्येय मात्र डोळ्याकडं ठेवलं, तर डोळा उडवू शकले. तसं आपण प्रपंचात सगळं जरी दिसत असेल, प्रपंच करा, पण लक्ष देवाच्या चरणाजवळ ठेवा, निश्चित आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या जीवनामध्ये पवित्र जीवन जगा, भगवान परमात्म्याची शरणागती करा. महाराज म्हणता, वेद सुद्धा सांगतोय, वेद अनंत बोलला. अनंत म्हणजे इतका बोलला, इतकं बोलला, किती? माऊलींच्या भाषेत सांगायचं झालं तर अनंत वाचाळ बरळती बरळ, इतका बोलला. मधी थांबलाच नाही. काही काही माणसं थांबतीच नाही. महाराज त्याला दम खाय नीता बोलतच सुटला. पण त्याच्यातून साध्य एकच निघालं, सिद्धांत एकच, विठोबाशी शरण जावे, निज निष्ठा नाम गावे. बरं त्याचं झालं वेदाचं. शास्त्राचं काय म्हणणे? महाराज म्हणता, सकळ शास्त्रांचा विचार अंती तुकाची. एवढाच निर्धार काय? त्या भगवान परमात्म्याची शरणागती. शास्त्राचं ऐकलं, वेदाचं ऐकलं, पण पुराणांचं काय म्हणणं? त्याचं उत्तर अभंगाचं शेवटचं. 18 पुराणी सिद्धांते, 18 पुराणी सिद्धांते, 18 पुराणे सिद्धांते, 18 पुराणे सिद्धांते, 18 पुराणी सिद्धांत, 18 पुराणी सिद्धांत, 18 पुराणे सिद्धांत, 18 पुराणे सिद्धांत. तुका म्हणे हाची हेत, तुका म्हणे हाची हेत, तुका म्हणे हाची हेत, विठोबाची शरण लावे, विठोबाची शरण लावे, तुका म्हणे महाराज म्हणता, 18 पुराणे सिद्धांत तुका म्हणे हाच हेत. कोणता हेत? विठोबाचे शरण जावे, निज निष्ठी नाम गावे. त्याचं एक निष्ठेनं भजन करा आणि सर्व भावानं शरणागती करा. कसं असतं भजन? वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. विठोबा रखुमाई, कुमार
लोकाची साधीला विठोबासे शरण जावे निजनिष्ठी नाम गावे यथामती यथावकाश. अभंगाचं पहिलं आणि शेवटचं चरण बघितलं, मधली वेळ अभय सळसळ बघितले. असाच भाव असेल सांगता येत नाही. ज्ञानोबा तुकोबाराने ज्या पद्धतीनं बुद्धी दिली त्या पद्धतीनं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. पुनश्च एकदा सालाबाद प्रमाणात चालत असला भव्य दिव्य स्वरूपाचा खंडाडम सप्ताह. या सप्ताहामध्ये 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा समस्त ग्रामस्थ सुंदरपूरकरांच्या माध्यमातून आमचे सरपंच साहेब विजय काका सुमवंशी त्यांच्या माध्यमातून आलेला हा योग. त्याच पद्धतीनं खऱ्या अर्थानं आज ज्यांचं अन्नदान सकाळी होतं श्री दादा बाबूराव सुमवंशी आणि सायंकाळचं अन्नदान ज्यांच्याकडे बजरंग व गणेश मित्र मंडळ सुंदरपूरकर. एकदा या अन्नदात्यांकरता जोरदार टाळी वाजव महाराज. याचं कारण असेल महाराज, अन्नदात्यासारखा श्रेष्ठ दानशूर जगाच्या पाठीवरती कोणतंच नाही. महाराज म्हणतात सर्वाभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारून. द्रव्य दान देताना त्याचं पात्र पाहिलं पाहिजे, पण अन्न देताना सर्वभूती. मी तुमच्या सप्ताहामध्ये तुम्ही किती मोठा बाबा आणता, किती मोठं कीर्तन करता, तुमच्या सप्ताहात काय घडतं मला माहिती नाही, पण तुमच्या सप्ताहात तुम्ही सगळ्यात मोठा एक उपक्रम करताय. हे 7 ते 9 कीर्तनी नंतर भोजन असल्या कारणानं तुमच्या जीवनामध्ये तुम्ही एक अन्नदाते, सगळी सप्ताह कमिटी आणि सगळे गावकरी एक भला मोठा आशीर्वाद घेता. तुम्ही कोणता? जे लहान लहान लेकरं आहे, जी गरिबाची लेकरं आहे, ज्यांना सणवार सोडलं तर कधी गोडधोड खाता येत नाही, अशांच्या जीवनामध्ये अशातलं एक जरी लेकरू आलेलं असेल आणि त्या लेकराच्या मुखात या 7 दिवसात आपल्याकडून गोड घास गेला तर मला असं वाटतं त्यानं मनातून दिलेला आशीर्वाद देवाच्या आशीर्वादापेक्षा कमी नसतो गड्या, नाही का? पण अन्नदात्यांचे फार आभार मानतो. बरं किती गोड मंडळ आहे महाराज बघा. इतकं गोड नियोजन. मृदंगाचार्य ओमकार महाराज, गायनाचार्य ऋषिकेश महाराज, नवनाथ महाराज आमचे बंडुराना. आता हार्मोनियम नव्हते ना, हार्मोनियम वादक आमचे फार गोड आहेत. आमचे कुर्डगावचे बाबा गोड विनेकरी, साऊंड किती गोड, एवढं सगळं किती सुंदर. हार सुद्धा पान किती गोड आहे महाराज. म्हणजे मला लई टेन्शन आलं, लई मी दुमता करून फाशी घेतली तरी मरू शकतो, मला सहज जीव जाऊ शकतो, नाही का? लईच मारा मंडळ खरंच सुंदर. म्हणजे गावाचं नावच सुंदर असल्यामुळं खरंच सुंदरपूर सुंदरच आहेत, नाही का? साऊंड गोड, सगळं गोड. आणि मी तुम्हाला एक सांगून जाईल काका, सगळ्या मंडळाला इतके गोड गायक, इतके गोड वादक, इतकं गोड सगळा समाज जर असेल, इतकं गोड साऊंड असेल, मी तुम्हाला एक वचन देतो, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल. नाही तुम्ही बोलवलं तर 2.5 वर्षानं दुसरं कोणी पाठवेल, पण येईलच, नाही का? तसं बिनलाजा माणूस असो अरे बापरे, तेव्हा ते म्हणले आम्ही देऊच, नाही का? म्हणजे मला कुठली योजना काढायची गरज नाही, बिगर योजनेचं येईल मी, नाही का? असो विनोदाचा भाग सोडा. सगळे गोड आहेत महाराज. अगदी आमच्या रोहन दादाचा गोड यूट्यूब चॅनल आहे. अगदी ज्यांनी सबस्क्राईब केला नसेल त्यांनी करा. फार अप्रतिम एडिटिंग आहे महाराज, त्यांना मनापासून धन्यवाद. या सगळ्या विद्यार्थ्यांकरता एकदा जोरदार टाळी वाजा. कुर्डगावकर बरीच मंडळी उपस्थित आहेत, त्यामध्ये आमचे बाबा पुंडलिक बाबा इतकं प्रेम करता माझ्यावरती. मी जेव्हा जेव्हा परिसरात कीर्तनाला येईल, कीर्तनात तर येतेच महाराज, पण ते लवंगा कावर घासा दुखतो म्हणले, ते इलायच्या आणि ते सगळं पुढं आणून ठेवते मसाला, नाही का? अगदी प्रेम करणारे महाराज बघा. याच्या पुढे जाऊन म्हणजे इतकं प्रेम करणारी मंडळी आहेत महाराज. सगळ्यांना धन्यवाद देतो. आपली वेळ संपलेली, 5 मिनिटात पिंगळा म्हणतो, सेवेला पूर्णविराम देतो. जाता जाता एकच सांगेल, देवाचं चिंतन करा, भजन करा. एखादं म्हणशील हे नाही केलं तर काय होईल? नाथबाबा म्हणता आमचं काय नाही जाणार. मग हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी दुसरं येईल. सरती शेवटी बा काळ बांधून नेईल, सरती शेवटी कृष्ण मंडळावरती हाती
कुंकू घ्या कोणी काळा कोणी कुंकू घ्या कोणी काळा कोणी कुंकू घ्या कोणी काळा कोणी कुंकू घ्या कोणी काळा या शेजारणीनं बरं नाही केलं ग. मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग. आम्ही नाही आम्ही नाही तुझ्या संग येणार आम्ही नाही तुझ्या संग येणार
अश्वपती महाराज राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर माता की वंदे वंदे जय श्री राम जय जय श्री राम लेकरा शांत करणार माफ करा जे बरोबर असेल ज्ञानोबा तुकोबरा गुरुवर यांचं चुकीचं असेल बुद्धिश दोष समजून माशी मला परत करा सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम 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 विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल कन्या कन्या निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा